कंजरभाट समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी आयोजित श्रद्धांजली सभेत उपस्थितांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या सामाजिक, राजकीय व जनहितकारी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला। स्वर्गीय अजित पवार यांनी समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी सातत्याने काम केले। सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच आग्रही राहिले असून त्यांच्या कार्यातून सामाजिक समता, विकास आणि न्यायाची भावना दिसून येत होती। या प्रसंगी त्यांच्या कार्याला, आठवणींना उजाळा देण्यात आला। स्वर्गीय अजित पवार यांचे कार्य आणि विचार पुढील पिढीने आत्मसात करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले। श्रद्धांजली कार्यक्रमास कंजरभाट समाजाचे माजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष नरेश पवार सह पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या दुर्दैवाने अपघाताने निधन झालेलं आहे। तर मी कंजरभाट समाजातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। तसेच या राज्याचे नेते नव्हते, पूर्ण महाराष्ट्रातले नेते होते, पूर्ण देशाचे नेते होते आणि काम करायमध्ये दादांचे एवढं काम आहे की पूर्ण महाराष्ट्रात त्याच्यासारखं कोणी नेता नव्हतं। महाराष्ट्राचे खंबीर नेते होते आणि दादांनी कधी कोणते पक्ष पाहिलेला नाही का हा माणूस या पक्षाचा आहे। कोणाला चांगले सल्ला दिलेले आहे, चांगलं कामं दादांनी केलेलं आहे आणि दादाचे कामाबद्दल काही सांगू शकत नाही। मी स्वतः दादांच्या पक्षामध्ये राहून महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राहून गेलेला आहे। दोन ठिकाणी मला प्रदेशाचे दादांनी पद दिलेलं आहे। कोणत्याही जातीचा त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे, पण एक घरासारखं, एक वडिलासारखं, एक भावासारखं असं समजुती मालूमात द्यायचं की बाबा तुम्ही पक्षामध्ये काम करायचं, घरामध्ये करायचं, सगळे संस्कार जसे आईबापा देतात तसे संस्कार दादांनी शिकवले, पक्षात राहून शिकवले। तर असं पक्षात नाही, घरात पण तसं वागायचं, त्यांनी पक्षात वागायचं, पण सर्वांच्या दादांनी काम केलेलं आहे। मी कंजरभाट समाजातर्फे नरेश पवार, मी समाजाचे राष्ट्रीय माजी कार्याध्यक्ष आहे। मग कंजरभाट समाजातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे। ओम शांती शांती शांती।